तर तुमचं मॅथ्स पार्ट 2 त्याच्यातला फर्स्ट टॉपिक सुरू करूया आपण. टॉपिकचं नाव आहे सिमिलॅरिटी. शुद्ध मराठीमध्ये याला समरूपता असं सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काही थेरम्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल याचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. मग त्याचा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. एरिया ऑफ एनी ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. हा बेसिक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. त्याचाच वापर करून त्यांनी यांचे रेशोज घेतलेले आहेत आणि त्याच्यानुसार त्यांनी त्याचे थेरम्स तयार केलेले आहेत. पहिलं बघा काय सांगितलेलं आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्स आहेत, त्यांच्या एरियाचा रेशो घ्यायचा आपल्याला. आता इथं दोन ट्रायंगल्स तुम्हाला दाखवलेले आहेत. ट्रायंगल एबीसी, याचा बेस बीसी, हाईट एडी पहिल्या ट्रायंगल साठी. एक मिनिट, फक्त मी तुम्हाला इथे ते क्लिअरली व्हिजिबल होईल अशा पद्धतीने दाखवते. पहिल्या ट्रायंगल साठी हा बेस आहे, ही त्याची हाईट आहे एडी. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये क्यू आर हा बेस आहे आणि पी एस ही त्याची हाईट आहे. मग दोन्ही ट्रायंगलचे एरियाज मांडलेले आहेत त्यांनी. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय येणार, 1/2 BC इंटू एडी दिलेला इथं. हा दुसरा ट्रायंगल, त्याचा एरिया काय येणार, 1/2 QR इंटू PS येणार. ते पण इथं लिहिलेलं आहे. मग यांचा रेशो घ्यायचा. यांचा रेशो घेतल्यानंतर काय होईल, हे 1/2 आणि हे 1/2 कॅन्सल होईल आणि त्या ठिकाणी फक्त हे असं इक्वेशन शिल्लक राहील. हा जो रेशो आहे, हा रेशो म्हणजे तुम्हाला काय मिळालेलं आहे तेच त्यांनी फक्त वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. बीसी आणि क्यू आर हे कोण आहेत, हे बेस आहेत. बीसी आणि क्यू आर हे बेस आहेत. एडी आणि पीएस हे त्या ट्रायंगल्सचे हाईट्स आहेत. त्यामुळे इथं काय केलेलं आहे, बेस इंटू हाईट असा एका ट्रायंगलचा प्रोडक्ट आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलचा पण तसाच प्रोडक्ट आहे. त्यामुळे त्यांनी वाक्य कसे घेतले बघा. हेन्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करेस्पॉन्डिंग हाईट्स. दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो म्हणजेच काय येतो म्हणून सांगितले, तर हा प्रोडक्ट्सचा रेशो आहे. कुणाचे प्रोडक्ट आहेत, तर त्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट यांचे प्रोडक्ट घ्यायचे आणि त्यांचा रेशो घ्यायचा. मग त्याच्यामध्ये परत त्यांनी काय केलेलं आहे, जर समजा एका ट्रायंगलचा बेस B1 असेल, हाईट H1 असेल, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस B2 असेल, हाईट H2 असेल, तर बेस इंटू हाईट हा प्रोडक्ट घ्यायचा आहे. पहिल्या ट्रायंगल साठी B1 इंटू H1 घेतले, दुसऱ्या ट्रायंगल साठी B2 इंटू H2 घेतले. आता परत त्यांनी काय केले, याच्यामध्ये जर समजा दोघांच्या हाईट्स सेम असतील तर हाईट कॅन्सल होईल, बेसचा रेशो त्या ठिकाणी शिल्लक राहील. जर बेस सेम असतील तर बेस कॅन्सल होईल, हाईटचा रेशो शिल्लक राहील. आणि जर बेस आणि हाईट दोन्हीही इक्वल असतील तर सगळंच कॅन्सल होईल आणि तशा परिस्थितीमध्ये रेशो येणार 1:1. नुसतं 1 म्हटलं तरी चालते, काही अडचण. आता ह्याच कंडिशन्स त्यांनी पुढे दिलेल्या आहेत, त्या बघून घेऊयात आपण. आता बघा, इफ हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. मग ए डी आहे, ह्याला एच लिहिलेलं आहे, पी एस ला पण एचच लिहिलेलं आहे. मग ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतलेला आहे, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. ह्याच्यातलं हाईटला हाईट कॅन्सल होईल आणि फक्त बेसचा रेशो त्या ठिकाणी शिल्लक राहील. हेच जर आपण कॉमन बेसिस B1 आणि B2 घेतलं तर B1 अपॉन B2 शिल्लक राहील. त्याची प्रॉपर्टी त्यांनी तयार केलेली आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करेस्पॉन्डिंग बेसेस. ज्यावेळेला हाईट्स इक्वल असतील त्यावेळेला बेसचा रेशो घ्यायचा. असं सेम ज्या वेळेला बेस इक्वल असतील त्यावेळेला हाईटचा रेशो घ्यायचा. तर कंडिशन 2 सांगितलेली आहे. इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल.
जर यांचे बेस इक्वल असतील तर आता ह्या डायग्राम मध्ये जरा तेवढं काळजीपूर्वक बघा. हे बघा हाच बेस आहे दोघांचा पण. दोन्ही ट्रायंगलसाठी ट्रायंगल एबीसी घ्या नाहीतर ट्रायंगल एपीबी घ्या, तर दोघांचे बेस सेम आहेत, हाईट वेगवेगळे आहेत, त्यामुळे रेशो असा शिल्लक राहील त्याचा. हाईटचा रेशो फक्त येणार. त्याची प्रॉपर्टी मांडलेली आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करेस्पॉन्डिंग हाईट्स. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा बेसिक काय लक्षात ठेवायचं, दोन ट्रायंगल्स आहेत, मग ते कसले असतील, त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजे काय येणार, रेशो कुणाचा येणार बघा, प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करेस्पॉन्डिंग हाईट्स. बेस इंटू हाईट प्रत्येकासाठी घ्यायचं आणि रेशो घ्यायचा. समजा हाईट्स इक्वल असतील तर त्यांचे करेस्पॉन्डिंग बेसेस येणार, त्यांचा रेशो घ्यायचा. जर बेसेस इक्वल असतील तर त्यांचे एरियाज दे आर प्रोपोर्शनल टू देअर करेस्पॉन्डिंग हाईट्स. एकदम सिंपल काम आहे हे, काय फार याच्यामध्ये काही विशेष काही नाही आहे, त्यामुळे जरा काळजीपूर्वक करून ठेवा फक्त. तर इथं त्यांनी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, आता जे आपण प्रॉपर्टीज बघितल्या त्याच्यावरती बेस्ड. बघा काय म्हटलंय, फिल इन द ब्लँक सांगितलेलं आहे. मग ट्रायंगल एबीसी सांगितलंय बघा पहिल्यांदा, तो ट्रायंगल एबीसी मी तर मार्क करतोय. एबी हा ट्रायंगल घेतलेला आहे पहिल्यांदा, मग त्याचा एरिया लिहा म्हणून सांगितलेला आहे. मग याचा एरिया काय येणार, बेस येणार बीसी, आणि हाईट जी आहे ती हाईट हित आहे ए आर, बीसी इंटू ए आर येणार इथं. आणि दुसरा जो ट्रायंगल सांगितलेला आहे तो आहे ट्रायंगल ए पी क्यू. ट्रायंगल ए पी क्यू साठी ही एक बाजू येणार, ही एक बाजू येणार, त्यानंतर ही एक बाजू येणार. त्यामुळे मग आता याच्यामध्ये तुम्हाला बेस घेताना घ्यावा लागेल पी क्यू, हाईट मात्र 30 घ्यावी लागेल ए आर. मग याच्यामध्ये काय होणार, हे ए आर ला ए आर कॅन्सल होईल आणि ह्याचा आन्सर येणार बीसी डिव्हायडेड बाय पी क्यू. जागा कमी येतं त्यामुळे तेवढ्या याच्यामध्येच बसवायचं आहे ते. आता हा पुढचा जर ट्रायंगल तुम्ही कन्सिडर, आता इथं सगळं पहिल्या ह्याच्यात एक्सप्लेन केलेलं आहे त्या पद्धतीने याच्यामध्ये डायरेक्ट बघू शकता तुम्ही. एल एम एन मध्ये काय येणार, बेस येणार आहे एम एन, त्याच्यानंतर याची हाईट येणार आहे एल पी, इथे येईल डीएम एन, इथं हा छोटा त्रिकोण आहे तो, याच्यामध्ये याचा बेस येणार आहे एम एन आणि याची हाईट येणार आहे डी क्यू. म्हणजे याच्यामध्ये बेस सेम आहे, हाईट वेगवेगळे आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, बेस वेगवेगळे होते, हाईट सेम आहे. याच्यातलं एम एन ला एम एन कॅन्सल होईल, म्हणजेच इथं काय शिल्लक राहील, इथं येणार एल पी, इथं येणार डी क्यू, ते तुम्ही नंतर याच्यामध्ये भरून टाका. काही विशेष काही नाहीये जास्त त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते असं आहे, यम हा मिड पॉइंट आहे म्हणून सांगितलेलं आहे, आणि ट्रायंगल्स कुठले घेतलेत बघा, ट्रायंगल ए एम सी एक घेतलेला आहे आणि ट्रायंगल बी एम सी एक घेतलेला आहे. आता जर तुम्ही इथं व्यवस्थित जर या दोन्ही ट्रायंगलचे बेस जर बघितले, दे आर अलॉंग द सेम लाईन, ते एकाच रेषेवरती हे दोन्ही बेसेस आहेत. शिवाय या दोनही ट्रायंगल्सचा व्हर्टेक्स कॉमन व्हर्टेक्स आहे सी. असं जर असेल, बेसेस अलॉंग सेम लाईन आणि कॉमन व्हर्टेक्स असेल तर त्यांची हाईट सेम असते. हे का सगळं सांगायचं आहे, तुम्ही विचारले, त्याचं रिझन सांगा म्हटले. आता सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी हे ज्या अर्थी हा यम मिड पॉइंट आहे त्या अर्थी ए यम आणि बी यम हे इक्वल असणार आहेत. शिवाय या दोघांचा बेस, दोघांचे बेसेस अलॉंग सेम लाईन आहेत, एकच कॉमन व्हर्टेक्स आहे, त्यामुळं हाईट्स सुद्धा काय असणार आहेत, सेम असणार आहेत.
ज्या अर्थी हाईट्स सेम आहेत त्या अर्थी तुम्ही इथं रेशो घेताना AM डिव्हायडेड बाय BM असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. पहिल्यांदा बेसेसचा रेशो घ्यावा लागेल, पण AM आणि BM इक्वल आहे, त्यामुळे मग मी काय करतोय, AM ला तसंच ठेवतोय, BM च्या ठिकाणी लिहितोय AM, आणि हे AM ला AM कॅन्सल होईल आणि मग इथं शिल्लक राहील आन्सर त्याचं 1. हे असं तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. बघा त्याच्यातलं प्रॅक्टिस सेट 1.1 फर्स्ट प्रॅक्टिस सेट, ह्याच्यातलं पहिला प्रॉब्लेम त्याच्यामधलं, बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of area of these triangles. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. दोन ट्रायंगल सांगितलेले आहेत, दोघांचे बेस हाईट दिलेले आहेत, एरियाचा रेशो विचारलेला आहे. Assume that for first triangle base equal to B1, height equal to H1 and its area equal to A1. For second triangle, base equal to B2, height equal to H2, its area equal to A2. हे लिहित चला सगळं. हे 10वी मध्ये सगळं डिटेलमध्ये गोष्टी लागतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लिहित चला. डायरेक्ट सोडवायला काही मला फारसा वेळ लागणार नाही, पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं कसं लिखाण पाहिजे हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कळून जाईल सगळं. Therefore B1 इक्वल टू, B1 सांगितलेलं आहे 9, हाईट सांगितलेली आहे पहिल्या ट्रायंगलची 5, सेकंड ट्रायंगल साठी बेस सांगितलेला आहे 10, हाईट सांगितलेली आहे 6. आता जर दोघांचे बेस आणि हाईट जर तुम्हाला माहित असतील तर त्यांचे एरियाज, नाव A1 अपॉन A2 इक्वल टू दोघांच्या एरियाचा रेशो, म्हणजेच काय घ्यायचं आहे, बेस इंटू हाईट B1 इंटू H1 डिव्हायडेड बाय B2 इंटू H2. याच्यामध्ये व्हॅल्यूज फक्त वापरा. B1 दिलेला आहे 9, H1 सांगितलेलं आहे 5, डिव्हायडेड बाय B2 आहे 10, H2 आहे 6. याच्यामध्ये किरकोळ सिम्प्लिफिकेशन जेवढं शक्य आहे तेवढं करून घ्या. 5 दुने 10 होणार, इथं इथं 3चा पण भाग लागेल, 3 त्रिक 9, 3 दुने 6, त्यामुळे याचं फायनल आन्सर येईल 3/4. Therefore A1 upon A2 equal to 3/4. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इन फिगर BC परपेंडिक्युलर टू AB इथं आहे बघा. त्यानंतर AD परपेंडिक्युलर टू AB, हे परपेंडिक्युलर इथं दाखवलेलं आहे. BC इक्वल टू 4, हे 4 सांगितलंय. AD इक्वल टू 8 आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिव्हायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB, ट्रायंगलच्या एरियाचा रेशो विचारलेला आहे. मग या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये इथं कॉमन बेस आहे बघा, हा कॉमन बेस AB आहे. हाईट्स त्यांच्या वेगवेगळ्या आहेत, मग तेच फक्त इथं सांगायचं आहे. हियर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB, त्यांनी जसं म्हटलेलं आहे त्याच पद्धतीने घेतोय.
both have common base AB. Therefore, the ratio of their areas is proportional to ratio of their heights. त्यामुळे आता त्यांचे एरियाचा रेशो मला मांडायचा आहे. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle ADB is equal to, तर बघा त्यांचे जे हाइट्स आहेत ते कोण कोण आहेत. एबीसी मध्ये बीसी आहे आणि इकडं एडी आहे. बीसी डिवायडेड बाय एडी असेल. मग बीसी आहे 4, एडी आहे 8. वापरा त्याच्या, सोडवून टाका, काय त्याच्यामध्ये विशेष आहे. दिस इज इक्वल टू 1/2. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डायग्राम या पद्धतीने दिलेली आहे. सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर क्यू. इथं पीएस आहे, हे आर क्यू आहे. क्यू टी परपेंडिक्युलर टू सेगमेंट पी आर. क्यू टी कुठं आहे बघा. क्यू टी परपेंडिक्युलर टू सेगमेंट पी आर, तो इथं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिला जो होता तो पण दाखवतोय. पीएस आणि आर क्यू. पीएस इथं आहे, आर क्यू ला परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितले. म्हणजे हा आर क्यू तुम्हाला पुढे वाढवला तर तो परपेंडिक्युलर तुम्हाला तिथं मिळेल. ठीक आहे. आता त्यांनी काय काय दिलेलं आहे बघा. आर क्यू सांगितलेलं आहे 6. हे बघा, हे एवढंच आहे. आर क्यू 6. पीएस 6 आहे, ते इथं आहे. पी आर 12 आहे. म्हणजे हे टोटल सांगितले त्यांनी इथून इथपर्यंत. आणि हे जे आर क्यू आहे ते फक्त एवढंच सांगितलेलं आहे, 6. त्यांनी विचारलेलं आहे क्यू टी. काय करायचं बघा याच्यामध्ये तुम्ही हा एकच ट्रायंगल कन्सिडर करायचा. ही एक साइड त्याची, ही दुसरी साइड, तिसरी साइड. हा एकच ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. फक्त याचं बेस आणि हाईट वेगवेगळे घ्यायचे. मग बघा लक्ष देते का. पहिल्यांदा मी हा बेस घेतोय पी आर आणि हाईट घेतोय याची क्यू टी. हे घ्यायचे हाईट. मग एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2. त्याचा बेस येणार पी आर आणि हाईट येणार आहे क्यू टी. बघा लक्षात येते का. आणि आता तोच ट्रायंगल परत एकदा घ्यायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू, मात्र आता बेस आणि हाईट वेगवेगळे घ्यायचे. आता बेस घ्यायचा आहे क्यू आर, हा घ्यायचा आहे, आणि हाईट ही घ्यायची आहे पी एस. बघा लक्षात येते का बेस आणि हाईट कसं घ्यायचं आहे ते. 1/2 मी परत एकदा याच्यामध्ये दाखवतोय तुम्हाला, ते वेगळ्या थोडस कलरनं दाखवतोय कारण हेच समजणं याच्यामध्ये गरजेचं आहे. ही एक बाजू येणार, त्याचा बेस आहे हा, आणि हाईट तुम्हाला इकडे घ्यावी लागेल. ट्रायंगल तोच आहे, मात्र बेस आणि हाईट तुम्हाला चेंज करावे लागतील. मग इथं काय येणार 1/2 क्यू आर इंटू पी एस, हे असं घ्यावं लागेल. आता हे जर तुम्ही दोन्ही इक्वेशन जर बघितले व्यवस्थित,
तर दोघांच्याही डाव्या बाजू सेम आहेत. आपण एकाच ट्रायंगलचा एरिया लिहितो याच्यामध्ये, त्यामुळे यांच्या RHS पण इक्वल होतील. Therefore 1/2 into PR into QT, this is equal to 1/2 into QR into PS हे असेल. हे 1/2 ला 1/2 कॅन्सल करा. मला QT फाइंड आउट करायचं आहे. मग QT इक्वल टू हे PR इकडे पाठवा, QR इंटू PS डिव्हायडेड बाय PR. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. QR सांगितलेला आहे 6, PS सांगितलेला आहे 6, त्यानंतर PR सांगितलेला आहे 12. आता बरोबर हे किती होते? QT इक्वल टू हे 6 इंटू 6 होणार 36. 36 डिव्हायडेड बाय 12. Therefore QT इक्वल टू 3. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. AP परपेंडिक्युलर टू BC. काय काय दाखवून सांगितले ते बघा. हा AP परपेंडिक्युलर टू BC. तो BC इथं आहे, पहिली इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे AD पॅरलल टू BC. हे AD आहे, हे BC आहे, हे दोघं पॅरलल आहेत म्हणून सांगितले. त्याच्यानंतर त्यांनी जे विचारलेलं आहे ते बघूयात आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तो ट्रायंगल कुठं आहे ते पहिल्यांदा बघून घ्या. हा पहिला ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल सांगितलेला आहे ट्रायंगल BCD. इथं BC आहे, इथं D आहे, म्हणजे हा दुसरा ट्रायंगल असा फॉर्म होईल. बघा लक्ष देते का? हे दोन्ही ट्रायंगल, या दोन्ही ट्रायंगलचा बेस BC आहे, सेम आहे. शिवाय हे दोन ट्रायंगल्स AD आणि BC या पॅरलल लाईन मधलेच दोन ट्रायंगल्स आहेत, त्यामुळे त्यांची हाईट सुद्धा इक्वल आहे. त्यामुळे त्यांचा रेशो जर तुम्ही घेतला तर तो इक्वल टू 1 येणार, कारण बेस सेम, हाईट सेम. तर ते सगळं व्यवस्थित सांगावं लागेल. ट्रायंगल ABC and triangle BCD have same base BC. They are किंवा they lie between two parallel lines. AD and BC. Therefore, they have same height. दोघांचा बेस सेम आहे, हाईट सेम आहे, आणि सेम हाईट, हाईट कुठली आहे ते पण आपण तिथं लिहून ठेवूया. सेम हाईट AP. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle BCD is equal to 1. हा रेशो डायरेक्ट 1 येणार, कारण जर त्यांचा बेस, हाईट दोन्ही पण सेम असतील. हे असं लिहिलं तरी चालते, हे असं लिहिलं तरी पण चालते, त्यांना काय फरक पडत नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन adjoining figure PQ perpendicular to BC. Right, PQ perpendicular to BC ही पहिली कंडिशन. दुसरं सांगितलेलं आहे AD परपेंडिक्युलर टू BC. ते इथं आहे.
त्यानंतर त्यांनी एक एक टर्म्स विचारले, त्या पद्धतीने आपण एक एक टर्म घेऊया त्याच्यामध्ये. पहिली कंडिशन त्यांनी विचारलेली आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू पी, पहिला रेशो म्हणून आपण त्याला, डिव्हायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी हे विचारलं. हे दोन त्रिकोण पहिल्यांदा कुठे आहेत ते बघा. पी क्यू बी, हा एक ट्रायंगल झाला. दुसरा ट्रायंगल आहे पीबीसी. पीबीसी, मग पीबी इकडं आहेच, आता मला इकडे यावं लागेल पीबीसी साठी, या पद्धतीने. मग दोघांची हाईट सेम आहे, बेस फक्त वेगवेगळे आहेत, त्यामुळे बेसचा रेशो त्या ठिकाणी येणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला तिथं मेन्शन करावं लागेल. ट्रायंगल पी क्यू बी and triangle PBC have same height. आणि ती कुठली हाईट आहे ती पण सांगूया, सेम हाईट PQ. Therefore, their areas are proportional to their bases. त्यामुळे याच्यामध्ये हे महत्वाचं व्यवस्थित सांगणं इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेम मध्ये काहीच विशेष नाहीये जास्त. Therefore, area of triangle PQB divided by area of triangle PBC, this is equal to, मग आता यांचे बेसेस बघा, पी क्यू बी चा बेस आहे बी क्यू आणि पी बी सी याचा बेस आहे बी सी. हे पहिल्याचा आन्सर होईल. त्यामुळे काम खूप सोपं आहे, फक्त ते व्यवस्थित करा आणि त्याला कारण जी आहेत ती व्यवस्थित मांडणं गरजेचं आहे. तर त्याच्यातला सेकंड रेशो जो आहे तो बघा, ट्रायंगल पीबीसी सांगितलेला आहे. मग पीबीसी आता स्वतःच तोच घ्यायचा आहे परत एकदा. हा एक ट्रायंगल घ्यायचा आहे आणि दुसरा ट्रायंगल सांगितलेला आहे एबीसी. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस सेम आहे, तो बेस आहे बीसी. आणि जर त्यांच्या हाईट्स बघितल्या तर हाईट्स ईबीसी ची हाईट येते पी क्यू, एबीसी ची हाईट येते एडी. त्या पद्धतीने आता आपल्याला इथं मांडावं लागेल सगळं. ट्रायंगल पीबीसी, सेकंड पार्ट सोडवतोय आपण त्याच्यातला. ट्रायंगल पीबीसी अँड ट्रायंगल एबीसी both have same base BC. Therefore, their areas are proportional to their heights. ही वाक्य नाही लिहिली तर तुमचा 1 मार्क वजा करतील, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित मांडत चला. Therefore, area of triangle PBC divided by area of triangle ABC is equal to, PBC चा हाईट आहे PQ आणि एबीसी चा हाईट, एबीसी ची हाईट आहे एडी. त्यांचा रेशो असा आहे. नेक्स्ट सेक्शन बघा, त्याच्यातलं तिसरा पार्ट. आता याच्यामध्ये सांगितलेले दोन ट्रायंगल्स पहिल्यांदा बघा. ट्रायंगल एबीसी
एक ट्रायंगल. त्यानंतर दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल ADC, मग त्याच्यामध्ये फक्त हे एक लागेल. आता ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADC मध्ये हाईट सेम राहणार आहे, फक्त बेस तेवढे वेगवेगळे होतील. त्या पद्धतीने मांडूया आता इथं आपण. ट्रायंगल ABC and triangle ADC, ABC and ADC both have same height AD. Therefore, their areas are proportional to their corresponding bases. आता यांचा एरियाचा रेशो मांडूया. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle ADC. दिस इज इक्वल टू, आता ABC चा बेस येणार आहे BC, बघा डायग्राम मध्ये, आणि ADC चा बेस येणार आहे DC. असं त्याचा रेशो येईल. हे त्याचा आन्सर. त्यातलं लास्ट क्वेश्चन बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ADC, तो ट्रायंगल इथं आहे. याचा बेस आहे CD, हाईट AD, आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल PQC. या ट्रायंगल PQC चा बेस आहे QC, हाईट आहे PQ. मग याच्यामध्ये वेगवेगळे जायचं सगळे. मग त्या पद्धतीनं बेस इंटू हाईट यांचा रेशो त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागेल. मग त्या पद्धतीनं वाक्य लिहूया. ट्रायंगल ADC and triangle PQC both have different bases and heights. बेस आणि हाईट त्यांचे वेगवेगळे आहेत. Therefore, their areas are proportional to products of their corresponding bases and heights. त्यांचं बेस आणि हाईट घ्या आणि त्यांचा प्रोडक्ट मांडून टाका. Therefore, area of triangle ADC divided by area of triangle PQC, this is equal to ADC साठी बघा, ADC त्याचा बेस आहे CD, हाईट आहे AD, डिवाइडेड बाय PQC साठी बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. हे त्याचं आन्सर. मग काय फार विशेष असं काय त्याच्यामध्ये नाही आहे. फक्त जरा तुम्ही व्यवस्थित ट्रायंगल बघा, त्यांचे बेस कोण आहे, हाईट कोण आहे,
ते व्यवस्थित बघून रेशो मांडा, आन्सर येते त्याचं.